सरकार वारंवार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या वादामध्ये मराठा समाजाचा कायम बळी घेण्याचा प्रयत्न केला जात असून राजकीय कट शहाच्या लढाईमध्ये सर्वसामान्य मराठ्यांचं नुकसान होत असल्याची भूमिका सुषमा अंधारे यांनी माढ्याच्या कुर्डुवाडीत बोलून दाखवली. आम्ही आमची कोर्टात बाजू मांडली आहे. निकालाला अजून बराच काळ लागणार आहे. आमच्या पक्षाची बाजू मांडली आहे. आता दुसरी बाजू मांडली जाणार आहे. या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेला बराचसा काळ जाणार आहे. मनोज जरांगे पाटील हे मंत्री बावनकुळे यांच्यावर टीका करीत असल्याच्या प्रश्नावर सुषमा अंधारे यांनी हाताने नकार दर्शवत बोलणं टाळलं. माढ्याच्या कुर्डुवाडीत शिवसेना उभाटा पक्षाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्ते पदाधिकारी यांना अंधारे यांनी मार्गदर्शन देखील केलं. निकालाला अजून बराचसा काळ आहे, कारण आमच्या पक्षाची बाजू मांडली गेलेली आहे. अजून समोरच्या पक्षाची बाजू सुद्धा मांडली जाईल. त्यानंतर मॅटर एव्हिडन्सला लागेल, त्यानंतर चीफ क्रॉस, या सगळ्या गोष्टी होतील आणि या सगळ्या गोष्टींना बराच काळ अजून जाईल. जे आपल्याला आता मराठ्यांना जे आरक्षण मिळाले त्यामध्ये सरकारने फसवणूक केली असं आपल्याला वाटतंय का? सरकार वारंवार फसवणूक करत आहे. मला असं वाटतं की शिंदे फडणवीसांच्या वादामध्ये कायम मराठा समाजाचा बळी घेण्याचा प्रयत्न केला जातो. राजकीय शहकाटच्या लढाईमध्ये सर्वसामान्य मराठ्यांचे नुकसान होते. जरांगे पाटील ही बावनकुळेवर टीका करतात, ह्याबद्दल आपण काय बोलाल?